तर नमस्कार मंडळी, आता गणपती बाप्पा आपल्या मामाच्या गावाला आलेत म्हणल्यावर गौरी बी आपल्या माहेरी लगेच येणारच हो. आता गौरी येणार म्हणल्यावर सगळं बसवायची तयारी करायची चालू होती. आणि ही बारकी गौरीला तर बघा की कसं मस्तपैकी फ्रॉक बी गजरा बिजरा घातलाय, क्यूटच दिसत्या. आणि जीसी असं म्हणली ना म्हणली तर काकून लगेच नजर काढली. पण आता मेन आत गौरी घ्यायचा विषय होता हो. खरं जसं मागच्या वर्षी जेसीच्या नशिबात नव्हतं तसं या वर्षी पण जेसीच्या नशिबात नाही. तसं तर जेसी तुम्हाला नागपंचमीच्याच व्लॉग मध्ये म्हणली होती. आणि म्हणतात ना की एकदा का तुम्ही नागपंचमीच्या सणात अडकला की पुढच्या सगळ्या सणांमध्ये अडकताय. आणि जेसीला असं माहित असल्यामुळे साडी घालायची नाही अगोदरच ठरवलं होतं. पण बहिणीनं आपल्या साडी घातली होती नौका म्हणून तिचं फोटोशूट करायला गेलतो. आणि तिथनं आल्यावर मग घ्यायला चालू केली की आपली गौरी मस्तपैकी आली का गौरा आलो ग बाई कशाच्या पायानं भाजी भाकरीच्या पायानं असं म्हणत म्हणत गौरी एकदाशी घरात आल्याच. आणि येऊन बसल्या नाही तर ह्यांची लगेच फुगडी बी चालू झाली. आता यो ब्लॉग आपला लेट पडल्यामुळे ह्याच्यात जास्त काही दाखवू शकलो नाही. पण तुम्हाला 3 दिवसाचं बघायचं असेल तर आपल्या मागच्या वर्षीचं ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनेलवर आहेत. तिथं तुम्हाला गौरीचं सगळं बघायला मिळेल. त्यामुळे आता तिसरा दिवस असल्यामुळे गौरी आपल्या जाणार. आणि आमच्या इकडे तिसऱ्या दिवशी गौरी जाताना दोरं घ्यायची पद्धत आहे हो. ती पण काय कायच्याच घरात घ्यायची पद्धत आहे. आणि मस्तपैकी दोरं घेताना गाणी म्हणायची, गोष्टी सांगायच्या, असंच सगळं असते. आणि दोरं घेऊन झाल्यावर हळदी कुंकू लावून पूजा करायची असते. आणि मग तीच गौरीची दोरं वाट्यात घालतात हो. ती तुम्हाला आता सगळं बघायचं असेल तर ती काय आपल्या मागच्या वर्षीच्या ब्लॉग मध्ये युट्यूबवर आहेच. आणि जाता जाता लाईक फॉलो सबस्क्राईब बी करून जावा, कारण की आपलं गणपती बाप्पा तर 11व्या दिवशी जातात हो.